संख्येचा वर्ग करायची अत्यंत सोपी पद्धत आज मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्या संख्या 50च्या जवळच्या आहे त्यांचा वर्ग करण्याची एक सोपी युक्ती आज आपण पाहणार आहोत. आता 44 ही संख्या 50च्या जवळची आहे. 44, 42, 53 आणि 57 ह्या संख्या 50च्या जवळच्या आहेत. मग आता ही जी संख्या आहे 44 ही 50पेक्षा कितीने लहान आहे? तर 6ने. मग आपल्याला इथे काय करायचं आहे? तर 50 मधून 44 आपण मनातल्या मनात करू शकतो 6ने लहान आहे. मग आपल्याला प्रत्येक वेळी 25ची अर्धी किती येते? 25 येते. त्या 25 मधून हे 6 आपल्याला काय करायचे? वजा करायचे आहेत. मग 25 मधून 6 वजा केले तर किती उरले? 19. आलं आपलं उत्तर. मग ही जी 19 जी आहे ती 19 जशीच्या तशी लिहायची आणि जी संख्या आपण वजा केली आहे कोणती? 6, त्या 6चा वर्ग त्याच्या बाजूला लिहायचा. झाला 44चा वर्ग 1936. आहे ना सोपी युक्ती. आता पाहूया आपण 42. आता 42 ही 50पेक्षा कितीने लहान आहे? तर 8ने. बरोबर. कितीने लहान आहे? 8ने लहान आहे. मग आपण इथे काय करणार? मी काय सांगितलं, प्रत्येक वेळी आपल्याला 25 घ्यायचे. मग तेच 25 मधून ते 8 जितके लहान आहे ती संख्या त्याच्यातून वजा करायची. मग 25 मधून 8 गेल्यावर किती उरले? 17 उरले. मग 17 जशीच्या तशी लिहायचे आणि जी संख्या वजा केली 8 तिचा वर्ग लिहायचा. म्हणजे हा झाला 42चा वर्ग. अजून दाखवते बघा. आता 53 हे 50पेक्षा मोठे आहे. कितीने मोठे आहे? 3ने मोठे आहे. मग ही 3 संख्या आता 25 मध्ये काय करायचे? आपल्याला मिळवायचे. मग 25 आणि 3 किती झाले? 28 झाले. ते आपण तसेच दिले. मग दुसरी संख्या कोणती आहे? 3. त्या 3चा वर्ग पण तो 2 अंकी लिहायचा. 9. 2809. आता पाहूया आपण 57. 57 म्हणजे 50 अधिक 7. बरोबर. मग 50 अधिक 7 जे आहेत म्हणजे जी 7 आपल्याला संख्या मिळालेली आहे ती 7 ही संख्या आपण 25 मध्ये काय करायची? मिळवायची. मग 25 आणि 7 किती झाले? 32. ते तशीच्या तशीच लिहायचे 32 आणि 7चा करायचा वर्ग 49. आहे ना सोपी युक्ती. आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.